नमस्कार. मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे उमेदवार राजू खरे हे 30,000 पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. 50 वर्षाची एकाधिकारशाही असलेली एकाच कुटुंबामध्ये असलेली सत्ता उलथवून या मोहोळ तालुक्यातील मोहोळ मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने स्वातंत्र्य लढा पुकारून या मोहोळ मतदारसंघाला गुलामीतून मुक्त केलं आहे. आज खऱ्या अर्थानं मोहोळ मतदारसंघ हा स्वतंत्र झालेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु या मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन हा 23 नोव्हेंबर म्हणून यापुढे लक्षात ठेवला जाईल. यानंतर ज्यांनी आमचा प्रचार केला, ज्यांनी आम्हाला मतदान केलं, त्या सर्वांचं तर आम्ही आभारी आहोतच. त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. परंतु ज्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं त्यांनाही आम्ही त्यांच्याबद्दलही कुठली कटुता ठेवणार नाही. आमच्या विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही कुठली कटुता ठेवणार नाही. आता राजाभाऊ खरे हे निवडून आल्यानंतर आम्ही या मतदारसंघाच्या विकास कामावर लक्ष देऊ. मतदारसंघाला विकासाच्या दृष्टीनं अत्युच्च शिखरावर घेऊन जाण्याच्या करता शर्थीनं प्रयत्न करू. या निवडणुकीमध्ये अनेक सहकाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं. वेगवेगळ्या पक्षाचे उपरणी बाजूला ठेवून प्रत्येकाने या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला आणि ही अत्यंत महत्वाची आणि जमेची बाब आहे. कार्यकर्त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे की विजय जो आहे तो संयमाने साजरा करा. विजयाचा उन्माद करू नका. विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना हिनवू नका. सर्वांचं आभार माना. प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी आपलं काम केलेलं आहे त्यांनी त्या गावकऱ्यांचा आभार माना, मतदारांचा आभार माना. धन्यवाद. मोहोळ मतदारसंघातील 12 बलुतेदार व दादागिरी, झुंडशाही, हुकुमशाही, तानाशाहीच्या विरोधात गेली 30-40 वर्ष झगडणाऱ्या जनतेचा हा विजय आहे. मोहोळमध्ये यापुढे कायद्याचं राज्य चालेल. मालकशाही संपवून मोहोळच्या जनतेनं लोकशाही काय असते ते 23 नोव्हेंबर 2024ला विधानसभेच्या निकालातून दाखवून दिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धवसाहेब, शिवसेनेचे आमचे चरणराजे चौरे, काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते, जकराया कारखान्याचे चेअरमन जाधव साहेब, भीमा परिवार, अनेक माझ्या आंदोलनात मदत केलेले माझे मित्रमंडळी, या मोहोळ मतदारसंघातील तमाम जनता, मायबाप जनता, या सगळ्यांचा हा विजय आहे. यापुढे मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न करायचे ते येत्या 5 वर्षामध्ये प्रयत्न केले जातील. हा मतदारसंघ गेले 30-35 वर्ष एकाच घराच्या हातामध्ये सत्ता असल्या कारणानं इथं लोकशाही नव्हती तर हुकुमशाही होती आणि ठराविक भागाचा विकास झाला. परंतु मी आज निवडून आल्यानंतर मोहोळच्या जनतेला आश्वासित करतो, मोहोळ शहर, मोहोळचा ग्रामीण भाग जो अविकसित आहे त्याला विकसित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. मोहोळ शहरामध्ये असणारे पाण्याची पुरवठा योजना, मोहोळमध्ये अंतर्गत रस्ते, मोहोळमध्ये मलनिस्सारणचे प्रकल्प आणि मोहोळमध्ये सुसज्ज असं महिलांसाठी स्वतंत्र असं विद्यालय उभा करणं, मोहोळमध्ये बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी एखादा उद्योग आणणं, असे सर्व मोहोळचा चेहरा मोहरा बदलणं, यासाठी या 5 वर्षामध्ये एक मिशन हातामध्ये घेऊन माझे सर्व सहकारी संजयजी क्षीरसागर, चरणराज चौरे, मानाजी बापू माने, विजयराज डोंगरे, काका साठे, उमेशदादा पाटील, आमचे जकराया कारखान्याचे जाधव साहेब, भीमा परिवारांचे आमचे श्रीराज जगताप, सतीशअण्णा जगताप, शिवसेनेचे आमचे दीपक मेंबर, आमचे वानकर साहेब, रमेश बारसकर, या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन एक असं प्लॅनिंग केलं जाईल आणि ते प्लॅनिंगनुसार मोहोळचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हा आमदार म्हणून राजू खरे करेल. पण माझी पहिली प्राथमिक मागणी आहे की मी निवडणुकीमध्ये जाहीर केलं होतं की 30 दिवसाच्या आत जे अंदरला गेलेलं अपर तहसील कार्यालय आहे ते रद्द केलं जाईल. त्याच्यासाठी सरकार उद्या कोण बनवतंय हे पाहून सरकार दरबारी प्रयत्न करून अंदरला गेलेलं अपर कार्यालय
रद्द करून ते पूर्ववत पुन्हा मोहोळला आणण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न करणार आणि मोहोळच्या जनतेची आटोकाटपणे सेवा करण्याचा प्रयत्न करणार. सर्वसामान्य लोकमान्याचे अर्पित आणि माझा जो हा विजय आहे तो मोहोळच्या सर्वसामान्य सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेला मी अर्पण करतो.